अध्यक्ष महोदय, एकंदर अध्यक्ष महोदय 5 प्रश्न या ठिकाणी विचारत. अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न लॉंग फॉर्म पाहिजे. लॉंग नाही दिलं. चला पणाने सर्व ज्येष्ठ अध्यक्ष महाराज नाही अध्यक्ष संबंधित महाराज, खातं. अध्यक्ष ठीक आहे, महाराज, बसून घ्या. अध्यक्ष महाराज प्रश्न संबंधित खातं आहे, कृषी खातं आहे. प्रश्न विचारला नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत, एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत. त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना नाही. उत्तर देणं हा पहिल्या नाही, मंत्री जयंत महोदयांचा पाटील साहेब. अभिमान आहे. नेमके एनडीआयचा निकष झाडाचा हिरवेपणा आहे. आपल्याला इंग्रजीतून सांगायचा, मराठीतून सांगायचा, कन्नड मध्ये सांगायचा. मंत्री महोदय कशातही सांगा, फक्त एनडीव्हीआयचा फुल फॉर्म सांगा, पुढे जाऊया आपण. अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहे, एक मिनिट, तुम्हाला फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो, पद्धतशीर सांगतो, इंग्लिश मध्ये सांगतो, तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो. नाही नको ना. अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला, एक तो सगळ्यात महत्वाचा आहे. तो प्रश्न असा आहे की 5-6 महिने का लागले. अध्यक्ष महाराज, आपल्या एक मिनिट विखे पाटील साहेब, नॉर्मलाइज डिफॉर्मेशन व्हेजिटेशन लेवल इंडेक्स. ठीक आहे साहेब, आपल्याला माहितीसाठी सांग. ठीक आहे. आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीव्हीआयचं पडलंय? का एनडीव्हीआयच्या संदर्भामध्ये नाही बसून घ्या. फक्त समोरच्या मंत्री महोदय, एनडीआयचा मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेलं आहे, आपण बसून घ्या. शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही. अध्यक्ष महाराज, हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे. एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं. मी इंग्लिश मध्ये सांगितलं. आता 5 महिने का फरक पडला? उत्तर होऊ दे, उत्तर झाल्यावर देतो तुम्हाला. सन्माननीय विरोधी पक्ष उत्तर होऊ दे, झालं. आपण ऐकून घ्या. आपलं सुद्धा आपलं तुमची हरकत मी देतो, एवढं झाल्यावर समाधान देतो. होईल. ठीक आहे मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी एक प्रश्न विचारला की एनडीव्हीआयचा फुल फॉर्म काय, याचं उत्तर पाहिजे का?